नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, मला बऱ्याच लोकांना ज्यांना मी भेटते तर त्यांनी मला सांगितलं की 2 एक्झामची तयारी करणं शक्य आहे का? तर बघा, मागील 2 वर्षात मी 3 पोस्ट काढलेल्या आहेत आणि ग्रामसेवक, तलाठी आणि मुख्य सेविका अशा 3 पोस्ट माझ्याकडे आहेत आणि तलाठी ही पोस्ट मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये काढली आहे. तर बघा, स्पर्धा परीक्षांची एकत्र वेगवेगळ्या परीक्षांची तयारी एकत्र करणं तसं शक्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतेही फॉर्म भराल आणि कोणतेही परीक्षा देत बसाल तर बघा, त्याच्यामुळे तुमचा टाइम वेस्ट होईल. तर त्यापेक्षा जे सिलेबस मध्ये साम्य असतं अशा परीक्षा तुम्ही देणं बेटर पडतं. जसं की आता बघा, ऍटलीस्ट 70 ते 80% सिलेबस हा सारखा असायला पाहिजे. नाहीतर मग काही लोकांचं कसं असतं की तलाठी भरती करत असतात किंवा MPSC करत असतात, मग बँकिंगचे फॉर्म भरतात. तर हे अतिशय चुकीचं असतं. फॉर्म भरताना सिलेबस काय कसं आहे, तर आणि किती साम्य आहे, किती डिफरन्स आहे हे बघून आणि मग तुम्ही फॉर्म भरले पाहिजेत. तर बघा, आता पोलीस भरती आणि तलाठी भरती आता शक्य आहे का? तर बघा, पोलीस भरती आता तोंडावरच आहे, आता 1 महिन्यातच होणार आहे आणि त्याची लेखी पण जवळ आली आणि त्याच्यातच तलाठी भरतीचे पण आता काही न्यूज येतात की होणार आहे. मग टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि तयारी कशी करायची आणि दोन्ही पोस्ट कशा काढायच्या, तर त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत. तर बघा, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा कोणत्याही एक्झाम मधील साम्य आणि फरक हे बघावा लागतो. आता या भरतीमध्ये जे लेखी परीक्षा आहे तर त्याच्यामधील फरक काय आहे तो आपल्याला आधी बघावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं साम्य काय आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल. मग पुस्तके पण 90% पुस्तके सारखी असायला लागतात, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की कोणती कोणती सिमिलर आहेत आणि कमी पुस्तकं आणि कमी रिसोर्सेस वापरून तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट कसा घेणार, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याची स्ट्रॅटजी काय असणार आहे, आपली रणनीती काय असणार आहे, तर हे आपण पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका तुम्ही, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. तर बघा, साम्य काय, तर बघा, मराठी जे आहे ना, तर मराठीचे जे लेवल आहे, डिफिकल्टी लेवल ज्याला आपण म्हणतो, तर मराठीमध्ये ना सेम लेवलचे क्वेश्चन येतात. म्हणजे असं नाही की इकडे कठीण इकडे सोपं, असं नाही. तर मराठीचे रिसोर्सेस पण सेम आहेत. त्यानंतर रिझनिंगची पण लेवल जी आहे ना, ती दोन्ही ठिकाणी सारखी आहे आणि जीके आणि चालू घडामोडीची लेवल तर वेगळी असते, पण तुम्हाला जी तयारी करायची आहे ना, ती दोन्हीसाठी सारखीच करावी लागेल. तर हे काही साम्यवाले पॉइंट आहेत आणि 2 एक्झाम मध्ये साम्य असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही एकत्रित अभ्यास करू शकता. त्यानंतर आता बघूया फरक. तर फरक काय काय आहे, तर बघा, तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरतीच्या लेखीमध्ये इंग्लिश विषय नाहीच आहे, ठीक आहे, आणि गणित जे आहे ना ते बेसिक लेवलचं असतं आणि त्या मानाने जर तलाठी भरतीमधलं गणित जर तुम्ही बघितलं ना, तर त्याची डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी असते. म्हणजे जसं कंबाईन MPSC ची जी एक्झाम होते कंबाईनची, तर त्या लेवलची अर्धी गणित तरी त्या लेवलची असतात तलाठी भरतीमध्ये, काही बेसिक असतात त्याच्यामध्ये. आणि जीके जे ते पोलीस भरतीमध्ये वन लाइनर येतात, इथे कधी कधी कॉम्प्लिकेटेड वन लाइनर विचारलेलं असतं. थोडं मोठं, मी जर एक्झाम दिली होती तेव्हा काही काही तर असं 2-3 पॅराग्राफ एवढं मोठं करंट अफेअर विचारलं होतं त्यांनी. तर असा हा डिफरन्स आहे. आता बघा, तर जे साम्य आणि जे आहे तर त्याच्यातून तुम्ही कसं काय तयारी कराल, तर ते पण आपण बघूया. तर बघा, आता पुस्तके कोणती कोणती वापराल, तर बघा, तलाठी भरतीसाठी आणि पोलीस भरतीच्या लेखीसाठी बाळासाहेब शिंदे मराठीसाठी ग्रामर आहे तुम्हाला, हे बेस्ट सोर्स पडेल, कारण याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण खूप आहे आणि थेअरी पण खूप आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे पूर्ण कव्हरेज याच्यातून होऊन जातो. आणि जीके साठी तात्याचा ठोकळा बेस्ट आहे आणि मॅथ्स साठी सतीश वसे, मॅथ्स आणि रिझनिंग दोन्हीसाठी सतीश वसे वापरा. आणि करंट अफेअरची कोणतीही मॅगझिन किंवा मग YouTube व्हिडिओ जे असतात तर ते तुम्ही वापरू शकता. आणि इंग्लिशसाठी, आता इंग्लिश बघा, इंग्लिश इथे नाहीये
तर तलाठीसाठी इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदेचं ग्रामरचं पुस्तक आणि मागची जी एक्झाम होती, जी मी एक्झाम दिली होती ती TCS पॅटर्ननी होती. तर त्याच्यासाठी TCS चे जे ओल्ड क्वेश्चन असतात ते तुम्हाला भेटतील, तर ते तुम्ही घ्या. त्यानंतर आता बघा पोलीस भरती आणि तलाठी भरतीची एकत्रित स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर एकत्रित कशी आहे, तर बघा कोणतीही वेगळी जी एक्झाम आपण करतो ना, तर बघा याचा बऱ्यापैकी सिलेबस सारखा आहे, फक्त इंग्रजी हे थोडं वेगळं आहे आणि थोडं डिफिकल्टी लेवल मध्ये फरक आहे. तर त्याच्यासाठी 1 तास किंवा 1.5 तास तेवढा फक्त वेगळा ठेवायचा असतो. आता जसं पोलीस भरतीचा तुम्ही अभ्यास करताय, तर तुम्हाला काय करावं लागेल, इंग्रजीसाठी 1 ते 1.5 तास स्पेशल ठेवावं लागेल. बाकी तुमचा अभ्यास जसा आहे तसाच चालू द्यायचा आहे. त्यानंतर इंग्रजीचे काय करायचे, 5 शब्द रोज नवे करायचे. तर मी इंग्लिशसाठी वेगळा व्हिडिओ करीन, पण 5 शब्द कुठून आणाल तुम्ही, तर बघा ते 5 शब्द असतात ना, तर ते नेहमी प्रिव्हियस इयर मधूनच येतात. तर तेच फक्त व्होकॅब्युलरीसाठी जे विचारले जातात, तर त्यासाठी तुम्ही रोज 5 शब्द करायचे असतात. तर त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर मॅथ्सचे क्वेश्चन जे आहेत ते कंबाईनचे थोडे एक दोन असे रोज सोडवत राहायचे, जेणेकरून तुमची तलाठी भरतीची तयारी होऊन जाईल. आणि पोलीस भरतीच्या जुन्या क्वेश्चन पेपर या सोडवायच्याच आहे. हे तर सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीच्या जुन्या क्वेश्चन पेपर किती महत्त्वाचे आहेत, तर त्या तुम्ही कंटिन्यू सोडवत. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जे पहिल्यांदा प्रश्न पडला होता की एकत्र अभ्यास करणे शक्य आहे का, तर हो शक्य आहे एकत्र अभ्यास करणं. फक्त तुमची स्ट्रॅटजी, तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि तुमचे रिसोर्सेस हे एकदम स्मार्टली तुम्ही हँडल करता आले पाहिजे, तरच तुम्हाला हे करता येईल, व्यवस्थित तयारी करता येईल. आणि तुम्हाला काही डाऊट असल्यास कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. आणि जर कोणते क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये भरतीला जे विचारलेले असतील ते तुम्ही टाईप करून पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करीन. धन्यवाद.